जगातील सर्वात लोकप्रिय आणि आकर्षणाचा खेळ म्हणून ज्या खेळाकडे पाहिलं जातं ते म्हणजे फुटबॉल. भारताला फुटबॉलमध्ये जागतिक पातळीवरती उल्लेखनीय कामगिरी अद्याप तरी करता आलेली नाही. मात्र फुटबॉल प्रेमींची संख्या भारतामध्ये मोठी आहे. त्यातच आता भारतीय फुटबॉल चाहत्यांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली आहे. अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेसी तब्बल 14 वर्षांनंतर भारतात आलाय. तो 3 दिवस भारतात राहणार आहे आणि गोट इंडिया टूर 2025चा भाग म्हणून 4 शहरांमधील चाहत्यांना तो भेटणार आहे. काय आहे मेसीच्या या दौऱ्याची कहाणी पाहूयात स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून. जगातला लोकप्रिय खेळाडू लिओनेल मेसी हा सध्या भारत दौऱ्यावर आहे. त्याच्यासोबत बार्सिलोनाचा माजी संघमित्र लुईस सुआरेझ आणि अर्जेंटिनाचा संघमित्र रॉड्रिगो डी पॉल होते. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी लिओनेल मेसी फुटबॉल सामना देखील खेळणार आहे. कोलकाता, मुंबई, हैदराबाद आणि दिल्ली या 4 वेगवेगळ्या शहरांना भेट देणार आहे. फुटबॉल विश्वातील महान खेळाडू लिओनेल मेसी हा भारत दौऱ्यावर आला आणि कोलकात्यात त्याचं भव्य स्वागत झालं. तत्पूर्वी कोलकातामध्ये लिओनेल मेसीचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. हजारो चाहते रस्त्यावर जमले होते. त्यांनी अर्जेंटिनाची जर्सी, झेंडे, बॅनर आणि पोस्टर्स हातात घेतले होते. चाहते रिजन्सी हॉटेलच्या बाहेर आणि लॉबीमध्ये तासन तास वाट पाहत होते. मेसी मेसी असे म्हणत होते. सुरक्षेच्या कारणास्तव मेसीला मागील प्रवेशद्वारातून हॉटेलमध्ये नेण्यात आलं, ज्यामुळे बाहेर उभ्या असलेल्या अनेक चाहत्यांना त्याची एकही झलक पाहता आली नाही. मेसी हा युनिसेफचा ब्रँड अँबॅसेडर आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून तो भारतात गोट इंडिया टूर मध्ये सहभागी झालाय. मेसी आज सॉल्ट लेक या स्टेडियम मध्ये दाखल झाला. सुरुवातीला सन्मान सोहळा पार पडला, मात्र हा सोहळा अपेक्षेपेक्षा फारच कमी वेळेचा झाला. अवघ्या काही मिनिटातच मेसी स्टेडियम मधून निघून गेल्याने उपस्थित चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली. मेसीला प्रत्यक्ष पाहण्यासाठी हजारो चाहते स्टेडियम मध्ये जमले होते. अनेकांनी तिकिटांसाठी हजारो रुपये खर्च केले होते. मात्र मेसी हा मैदानात फार वेळ न थांबल्याने चाहते संतप्त झाले. यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली. संतप्त चाहत्यांनी मैदानात घुसण्याचा प्रयत्न केला. काहींनी खुर्च्या आणि बाटल्या फेकत निषेध व्यक्त केला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होतोय. गोट इंडिया टूरचा एक भाग म्हणून लिओनेल मेसी कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि नवी दिल्लीला भेट देतोय. युवा भारती स्टेडियम मध्ये त्याच्या 70 फूट उंच पुतळ्याचं अनावरण झालं. त्यानंतर तो सौरभ गांगुली, शाहरुख खान आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भेटणार आहे. मेसी आज एक मैत्रीपूर्ण सामना सुद्धा खेळणार आहे. त्यानंतर मेसी हैदराबादला रवाना होणार आहे. मेसी 14 डिसेंबरला त्याच्या गोट इंडिया टूरचा भाग म्हणून मुंबईच्या ऐतिहासिक अशा वानखेडे स्टेडियमला भेट देणार आहे, जिथे फुटबॉल दिग्गज हे एका मोठ्या कार्यक्रमात भाग घेतील, ज्यामध्ये चॅरिटी फॅशन शो, 2022च्या विश्वचषकातील स्मृतिचिन्हांचा लिलाव आणि त्याचे सहकारी लुईस सुआरेझ आणि रॉड्रिगो डी पॉल यांच्यासोबत एक सेलिब्रिटी सामना यांचा समावेश असेल, जो क्रिकेटच्या मैदानावर एक संस्मरणीय फुटबॉल क्षण असेल आणि चाहत्यांसाठी एक ऐतिहासिक अनुभव असेल. हैदराबाद दौऱ्यादरम्यान मेसी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम मध्ये फुटबॉल सामन्यात सहभागी होईल, ज्यामध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे सुद्धा खेळतील. संध्याकाळी मेसीच्या सन्मानार्थ एक संगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. चाहत्यांसाठी म्युझिकल प्रोग्राम आयोजित केलाय, जिथे ते मेसीशी हस्तांदोलन करू शकतात आणि त्याच्यासोबत फोटो काढू शकतात. अशी शक्यता जरी वर्तवण्यात येत असली तरी कोलकात्यातील परिस्थिती पाहता हैदराबादमध्ये काय होईल हा प्रश्न उपस्थित होतोय. इतके पैसे आणि वेळ वाया गेल्याने चाहत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया कोलकात्यामधून आल्यात. मेसी भोवती फक्त राजकारणी आणि अभिनेते होते, मग आम्हाला का बोलावले? आम्ही 12,000 रुपयांचे तिकीट घेतले पण त्याचा चेहराही नीट दिसला नाही, असं म्हणत चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बोलना चाहते हैं बस कि कुछ नहीं दिख पाए. हम लोग सीट से सब देख पाते थे, लेकिन मीडिया और पुलिस इतना घेर के रखी है. पुलिस सेल्फी ले रहे हैं, हम 5,000 रुपए बैठ के उधर बैठे हुए हैं. कुछ नहीं दिख रहा है, धक्का धक्की हो रहा है. लोग अभी चेयर फेंक के मारे एक सर के ऊपर. कुछ नहीं दिख पाया. शतद्रु दत्त को मानना चाहिए कि पेनल्टी होगा, वो बोलना चाहिए था. मैनेजमेंट बिल्कुल भी सही नहीं है. एडमिनिस्ट्रेशन का लोग भर्ती होकर रहा है और भी खिलवाड़ तो है, तो हम लोग बेकार आया यहाँ कोलकाता में मेसी को देखने के लिए, राइट. तो क्या हुआ कि हम लोग शो देखने गए. होता है 15-20 पीपल होने से एक बात है मेसी का आसपास, लेकिन कितना लोग थे? ऑलमोस्ट 200-250. आप लोग ने भी देखा होगा, 500 से या भी ज्यादा हो सकता है वहाँ पे ऑलमोस्ट, राइट. तो हम लोग मेसी को देखने के लिए आए, वो झुंड को देखने के लिए. वैसा होने से तो हम लोग घर में टीवी में अच्छे से देख सकते हैं, यूट्यूब में देख सकते हैं, राइट. खरं तर यापूर्वी चुकीच्या नियोजनामुळे चिन्नास्वामी बेंगलुरूसह अन्य सुद्धा गंभीर घटना घडल्यात, ज्यामध्ये काही चाहत्यांना आपला जीव सुद्धा गमवावा लागलाय.
या संपूर्ण प्रकरणामुळे आता पुन्हा एकदा आयोजकांच्या नियोजनावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत। मेसी सारख्या दिग्गज खेळाडूच्या कार्यक्रमासाठी अपेक्षा प्रचंड होत्या, मात्र त्या पूर्ण न झाल्याने चाहत्यांचा संताप उफाळून आलाय। मेसीचा भारत दौरा हा ऐतिहासिक ठरण्याची अपेक्षा होती, पण कोलकात्यातील हा संपूर्ण प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरलाय। आता या गोंधळावर आयोजक आणि प्रशासन नेमकी काय भूमिका घेतात याकडे मात्र देशाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी, कोलकाता।